तुम्ही पाहत आहात नागरिक वार्ता न्यूज चॅनल, नागरिकांच्या समस्यांना भिडणारा बुलंद एल्गार। हे तुमचं प्रेम, ही तुमची पक्षाची निष्ठा, हे पाहिल्यावर खरोखर मला वाटलं की मी किती नशीबवान आहे की असे कार्यकर्ते मला मिळाले, असे सहकारी मला मिळाले। आता माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पण आपलं मनोगत सकाळी त्यांनी फोन केला, दादा आज मी येऊ शकत नाही कारण नितीन गडकरीच्या इकडे आज मतदान आहे आणि ते त्या विभागात राहतात, मला काय हरकत नाही। प्रथम कर्तव्य महत्वाचं तुझं मतदान आहे, माझं आपलं प्रेम एकमेकावर आहे, त्यामुळे आपण आलात तरी चालेल। बांधवांनो, आता प्रमोदजी सावंत गोव्याचे मुख्यमंत्री यांनी मोदींच्या काही घोषणा इथे केल्या। इथलं 400 पार मोदींनी घोषणा केली आहे, संकल्प केलाय की ह्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष मिळून 400 पार, 400 पेक्षा जास्त जागा या जिंकल्या। कशासाठी? भारत विकसित देश बनवण्यासाठी, भारताची गरिबी जाऊन आत्मनिर्भर भारत बनावा यासाठी मोदी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करणार आहेत आणि त्यांची हॅट्रिक करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करा। माझी तुम्हाला छोटीशी विनंती आहे, मोदींनी घोषणा दिली की अबकी बार 400 पार, या 400 मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार असावा यासाठी मला असू दे, तुमच्या तोंडात साखर पडो आणि 2.5 5 झाले तरी मला हरकत नाही, पण आता तुम्ही उन्हात तापतात, जास्त तापत तुम्हाला ठेवणं मला धोक्याचं वाटतंय, म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो, धन्यवाद मानतो। सन्माननीय प्रमोद सावंत, रवी चव्हाण, आमचा उदय सामंत, आमचा किरण सामंत आणि केसरकर साहेब या सर्वांचा मी आणि आमचे निकम साहेब यांचा मी अतिशय ऋणी आहे। त्या ठिकाणी आले आणि आले ते शुभेच्छा दिल्या आणि म्हणून त्यांचा सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे। जय